हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या सेशन्स मध्ये आपण डिस्कस करतोय उत्तर लेखन। तर आजच्या सेशन मध्ये आपण बघूया भूगोल विषयाचं उत्तर लेखन करताना काय काय काळजी आपल्याला घ्यायची आणि कशा प्रकारे उत्तरे जी आहे एक आदर्श उत्तर किंवा आयडियल आन्सर ज्याला म्हटलं जाऊ शकतं ती आयडियल आन्सर्स आपण या ठिकाणी लिहू शकतो। दोन प्रश्न आपण या सेशन मध्ये घेऊया, बघूया कोणकोणती प्रश्न आहेत। तर सगळ्यात पहिला जो प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर दिसतोय प्रश्न 1, भारतातील पुणे, बेंगलोर इत्यादी दशलक्ष अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पूरस्थिती उत्पन्न होण्याची कारणे स्पष्ट करा। ठीक आहे, अजून एकदा आपण प्रश्न बघूया। भारतातील पुणे, बेंगलोर इत्यादी दशलक्ष अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पूर परिस्थिती उत्पन्न होण्याची कारणे स्पष्ट करा, अशा प्रकारचा हा आपल्या समोर प्रश्न आहे। आता तुम्ही सततचे सेशन्स करत आहात, तुम्हाला एक अप्रोच माहिती आहे की कुठलाही एकदा प्रश्न वाचल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असेल या ठिकाणी तो असेल या प्रश्नामधले कीवर्ड्स आयडेंटिफाय करणे। ठीक आहे, समजून घ्या की कीवर्ड्स कोणती कोणती आहेत। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा असेल तो म्हणजे जो डायरेक्शन वर्ड असतो। डायरेक्शन वर्ड म्हणजे की उत्तर तुम्हाला नेमकं काय विचारलेलं आहे। साधारणतः द्यायचं झालं कुठे तुम्हाला टीकात्मक परीक्षण विचारलं जाईल, कुठे परीक्षण विचारलं जाईल, कुठे स्पष्ट करा म्हणून विचारलं जाईल। तर ही सगळी डायरेक्शनल वर्ड्स आहेत, ज्या डायरेक्शनल वर्ड्सच्या आधारे तुम्हाला तुमची उत्तरे लिहायची असतात। आता या ठिकाणी आपण काय करू, सगळ्यात पहिले समजून घेऊ की या प्रश्नाचे कीवर्ड्स कोणकोणते आहे, म्हणजे एकंदरीत आपल्याला प्रश्नामध्ये नेमका मर्म काय लिहायचं आहे किंवा काय विचारलेलं आहे त्याबद्दल आणखी स्पष्टता येईल। दुसरा मुद्दा आपण समजून घेऊ की एक आदर्श इंट्रोडक्शन काय असेल किंवा आयडियल इंट्रोडक्शन काय असेल, त्यानंतर बॉडी आणि कन्क्लुजन मध्ये काय काय मुद्दे आलेत पाहिजे, या सर्वांची आपण चर्चा करूया। तर बघूया सगळ्यात पहिले की हा जो प्रश्न आहे या प्रश्नांमध्ये कीवर्ड्स कोणते कोणते आपल्याला दिसून येतात। तर बघा, जेव्हा आपण या प्रश्नातील कीवर्ड्स बघतोय तर सगळ्यात पहिले विचारलं होतं भारतातील पुणे, बेंगलोर, ही फक्त उदाहरणं दिली, म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुणे आणि बेंगलोर मध्येच होणाऱ्या पुरांची चर्चा करायची नाहीये। कारण की जर तुम्ही समोर प्रश्न बघितला तर समोर काय म्हटलंय, पुणे, बेंगलोर इत्यादी दशलक्ष अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांबद्दल आपल्याला विचारलेलं आहे। इंग्रजीमध्ये आपण याला म्हणतो मिलियन प्लस सिटीज। ठीक आहे, 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी जी ही शहरं आहेत त्या सर्वच्या सर्व शहरांच्या जर समस्या तुम्ही बघितल्या तर बऱ्यापैकी समस्या तुम्हाला एकसारख्या दिसून येतात। आणि म्हणून ही फक्त उदाहरणं दिलेली आहेत पुणे, बेंगलोर। त्यामध्ये तुम्हाला प्रमुख मुद्दा जो आहे, समजा मी या ठिकाणी पुणे, बेंगलोर हे दोन शब्द गाळले आणि विचारलं की भारतातील दशलक्ष लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पूरस्थिती उत्पन्न होण्याची कारणे स्पष्ट करा, तरीही या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे बदलणार नाही। ठीक आहे, तर आपल्याला फोकस कुठे करायचा आहे, मिलियन प्लस सिटीजवर। त्यानंतर कशाच्या संदर्भात आपल्याला उत्तर लिहायचंय, आपल्याला या शहरांमध्ये जी पूर परिस्थिती उद्भवते या पूर परिस्थिती संदर्भात उत्तर लिहायचं आणि कसं सांगायचं, तर आपल्याला इथे कारणं जी आहेत या पूर परिस्थितीची ही कारणं स्पष्ट करणे अपेक्षित आहे। फाइन, तर ही झाली कीवर्ड्स आपण आयडेंटिफाय केली। ज्या मोमेंटला तुम्ही कीवर्ड्स आयडेंटिफाय केलात त्या मोमेंटला तुम्हाला प्रश्नामध्ये नेमका फोकस कुठे असला पाहिजे, तो फोकस लक्षात येईल। आपल्याला फोकस जो ठेवायचा आहे तो ज्या मिलियन प्लस सिटीज आहेत, दशलक्ष अधिक लोकसंख्या असणारे जे शहर आहेत ती बघायची आणि त्यांच्यामध्ये पुराची जी कारणं असतील ती या ठिकाणी स्पष्ट करायची आहे। आता जेव्हा आपण भूगोल विषयाचं उत्तर लिहितो, कुठल्याही भूगोलाचं उत्तर लिहत असताना दोन प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करू शकता। साधारणतः सांगायचं झालं तर भूगोल विषयाची जी उत्तरं आहेत, भूगोल विषयाची उत्तरं ही अतिशय स्ट्रेट असतात। ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रश्न सुद्धा सरळ सरळ असतो, प्रश्नामध्ये काही खूप जास्त आत दडलेलं नसतं, हिडन काही विचारलेलं नसतं, डायरेक्ट प्रश्न असतात आणि अपेक्षित हे असतं की त्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही लिहत आहात त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही तितकंच डायरेक्ट, तितकंच स्पष्टपणे ते उत्तर मांडत आहात। फाइन, तर आता या ठिकाणी जर आपण प्रश्नाचं इंट्रोडक्शन सुरू करतोय, त्याची प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न करतोय, तर प्रस्तावना लिहत असताना आयडियली भूगोलामध्ये आपण दोन प्रकारे प्रस्तावना देऊ शकतो। पहिली एक पद्धत असू शकते की तो तुम्ही कुठे एखादा फॅक्ट मेन्शन करा, काही तथ्य तुमच्या जवळ असतील ती तथ्य या ठिकाणी मांडा, अथवा कुठली एखादी व्याख्या तुम्ही इथे प्रस्तुत करा। तथ्य लिहा किंवा व्याख्या लिहा, या दोन प्रकारे तुम्ही भूगोल विषयाची उत्तरे जी आहेत भूगोल विषयाची उत्तरे लिहू शकता। आता मला सांगा की जर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायला गेलात, या प्रश्नामध्ये
आपण एक फॅक्ट लिहिणं बेहतर असेल, काय एक चांगली परिस्थिती असेल, फॅक्ट लिहावं की या ठिकाणी डिफिनिशन लिहावी? पहिले समजून घेऊ डिफिनिशन लिहिता येते का या प्रश्नामध्ये. तर या प्रश्नामध्ये डिफिनिशन तुम्ही नेमकी कोणत्या मुद्द्याची लिहा? खरंच तुम्ही कीवर्ड जर आयडेंटिफाय केले असेल मिलियन प्लस सिटीज, याची डिफिनेशन तुम्ही लिहू शकत नाही. अनेक लोक चूक करतील की ही जी पूर परिस्थिती आहे, पूर काय असतात याची डिफिनेशन लिहितील. बघा, पूर ही एक अतिशय सामान्य चर्चेत असणारा एक शब्द आहे. तो सर्वसामान्य माणसालाही कळतो आणि एखादा जो प्रोफेसर तुमचं पेपर चेक करेल त्या व्यक्तीलाही पूर काय आहे ते कळतं. आणि म्हणून तुम्हाला इतकी जी ऑब्व्हियस गोष्ट आहे, अशा प्रकारे या ऑब्व्हियस गोष्टी, सोप्या गोष्टी या ठिकाणी परिभाषित करण्याच्या किंवा त्यांची व्याख्या प्रस्तुत करण्याची इंट्रोडक्शन मध्ये गरज नाहीये. फाईन. तर या ठिकाणी आपण जर व्याख्या लिहायला गेलो तर साधारणतः आपल्याला व्याख्या लिहिता कोणत्याच मुद्द्याची येत नाही. तर व्याख्या लिहिण्याचा जो अप्रोच असेल आपला उत्तर लेखनाचा इंट्रोडक्शन मध्ये, तो या ठिकाणी लागू पडणार नाही. तर बेहतर अप्रोच जो आपल्याजवळ असेल दुसरा, तो असेल कुठला एक फॅक्ट या ठिकाणी प्रस्तुत करणे. आता जेव्हा आपण या ठिकाणी फॅक्ट्स प्रस्तुत करतोय, तथ्य जे सांगतोय, अनेक तथ्य या ठिकाणी लिहिले जाऊ शकतात. पहिला तथ्य हा असू शकतो की तुम्ही काही हवामान बदलाबद्दल लिहा की हवामान बदला कारण पूर सारख्या ज्या परिस्थिती आहे, अतिविषम परिस्थिती जी आहे, अतिविषम हवामान परिस्थितीची आपल्याला आता खूप वारंवारता दिसून येते. हा एक अप्रोच असू शकतो. दुसरा अप्रोच हा असू शकतो की काही आकडेवारी तुम्ही स्पष्ट करा. अनेक आकडे आपल्याला हवामान बदला संबंधी आहे किंवा पूर सारख्या किंवा अशा ज्या अतिविषम परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल आहे. साधारणतः सांगितलं जातं 30 ते 40% या अतिविषम हवामान परिस्थिती जी आहे, एक्स्ट्रीम क्लायमॅटिक इव्हेंट ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे. तो एक तुमचा दुसरा अप्रोच असू शकतो. आता जेव्हा तुम्ही फॅक्ट लिहित आहात, साधारणतः अपेक्षित हे आहे की जे फॅक्ट आहे असे फॅक्ट्स तुम्ही लिहा की जे खूप चांगले इस्टॅब्लिश्ड आहे, ज्याबद्दल सर्वसामान्य जनतेलाही माहिती आहे किंवा एखादा सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा त्या तथ्याबद्दल माहिती आहे. अशा प्रकारचा एक फॅक्ट जर तुम्ही लिहाल तर तो सहजरित्या समोरच्या व्यक्तीला, तुमचा पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला ऍक्सेप्टेबल असेल. आता या ठिकाणी मी म्हटलं की हवामान बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी अतिविषम हवामान परिस्थिती हा एक फॅक्ट असू शकतो, पण हा खूप एक जनरल फॅक्ट झाला, राईट. त्यानंतर दुसरा फॅक्ट जो आहे तो खूप स्पेसिफिक आहे, ज्यामध्ये आपण म्हणतो की बघा, अतिविषम हवामान परिस्थिती जी आहे, या अतिविषम हवामान परिस्थिती कशा प्रकारे 30 ते 40% यामध्ये वाढ झाली आहे जागतिक स्तरावर. हा एक दुसरा फॅक्ट जर तुम्ही लिहायला गेला, हा सुद्धा एक योग्य फॅक्ट असेल. दोन्ही फॅक्ट ऍक्सेप्टेबल असतील. पण दोनही फॅक्ट्स लिहत असताना प्रॉब्लेम आपल्याला हा होतो की या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पूर परिस्थितीबद्दल, आणि शहरांमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, शहरांमधील पूर परिस्थितीबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो फॅक्ट असेल, साधारणतः अप्रोच हा असला पाहिजे की जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करत आहात, इंट्रोडक्शन लिहत आहात, इंट्रोडक्शन लिहत असताना थेट जो प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नासोबत तुमचं इंट्रोडक्शन लिंक होत आहे. जर आता मी या ठिकाणी हवामान बदल आणि पूर परिस्थिती किंवा अतिविषम हवामान याबद्दल फॅक्ट लिहिला, फॅक्ट योग्य असेल, त्यात काही प्रॉब्लेम नसेल. पण प्रॉब्लेम हा येतो की हा क्वेश्चन सोबत इतक्या चांगल्याने, मी हे म्हणत नाही की लिंक होत नाही, पण डायरेक्टली लिंक होत नाहीये. आणि म्हणून ते दोन आकडेवारी जरी आपल्याजवळ असेल तरी सुद्धा आपण प्रयत्न करतो की तो लिंक होत नाहीये म्हणून आपण त्याला तसं लिहिणं अवॉइड करू, कारण की ते बेस्ट अप्रोच नसेल. तर या ठिकाणी मग एक तिसरा अप्रोच आपण इंट्रोड्यूस करू शकतो. फॅक्टच आपण कुठला तरी लिहू. तर फॅक्ट हा लिहू की बघा, 2022च्या मॉन्सून मध्ये अलीकडेच बँगलोर सारख्या शहरामध्ये आपल्याला भीषण पूर परिस्थिती निर्माण होताना दिसली, राईट. हा सुद्धा एक फॅक्ट आहे. आताच 2 महिने आधी किंवा 1.5 महिने आधी झालेली ही घटना आहे, ज्यामध्ये आपण बघितलं बँगलोर शहर जे होतं, बँगलोर शहर पूर्ण शहरामध्ये तुडुंब पाणी भरलं, राईट. आणि जागतिक स्तरावर त्याची चर्चा झाली. आणि हे एक उत्तम उदाहरण असू शकतं किंवा ही एक उत्तम घटना असू शकते, ज्या घटनेपासून तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन सुरू कराल. कारण की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं आता इंट्रोडक्शन लिहिलंय की बघा, 2022च्या मॉन्सून कालावधीमध्ये बँगलोर शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याची दिसून आली. सो हे फॅक्ट मेन्शन करता बरोबर तुमचा जो अप्रोच आहे तो अप्रोच कुठेतरी पुन्हा एकदा प्रश्नांसोबत जाऊन लिंक होतो. तर तुम्ही हे सांगाल की बघा, 2022च्या मॉन्सून कालावधीमध्ये बँगलोर किंवा पुणे या शहरांमध्ये आपल्याला भीषण पूर परिस्थिती निर्माण होताना दिसली, राईट. आणि अशा प्रकारच्या
पूर परिस्थिती जी आहे त्याची वारंवारता मागच्या काही दिवसांपासून वाढलेली आहे. आता इथे तुम्ही हे लिहू शकता की बघा अशा अतिविषम घटनांची जी वारंवारता आहे ती 30 ते 40% वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याची कारणं जी आहेत याची कारणं खालीलप्रमाणे आहेत. ठीक आहे, तर आपण काय इंट्रोडक्शन लिहितोय, आपण एका संदर्भासोबत आपण सांगतोय की बघा 2022च्या मॉन्सून कालावधीमध्ये अलीकडेच बँगलोर शहरामध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अशा प्रकारच्या पूर परिस्थितींची जी वारंवारता आहे ही वारंवारता जवळजवळ 30 ते 40% वाढलेली आहे असे काही अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. पूर परिस्थिती वाढण्याचे कारण जी आहे, आता इंट्रोडक्शन आपलं संपलं, इंट्रोडक्शन आपण सांगितलं. इंट्रोडक्शन नंतर पूर परिस्थिती वाढण्याचं जे कारण आहे, पूर परिस्थिती वाढण्याचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या दशलक्ष अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पूर परिस्थिती जी निर्माण होते त्याची वारंवारता जी वाढलेली आहे त्याची कारणं खालीलप्रमाणे आहे. हा असेल तुमचा दुसरा पार्ट आन्सरचा. नाऊ कारण समजून घेऊ, कारण काय काय असू शकतात. आता कारण जेव्हा सांगतोय अगेन डायरेक्ट 1 2 3 4 5 अशी कारणं लिहू नका. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहेत अनेक कारणं आहेत जी बांधकामासंबंधी काही कारणं असू शकतात. हवामान बदला कारण जी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे ते एक कारण असू शकतं. शहरी उष्मात बेट ही एक कॉन्सेप्ट आहे, ते एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे बांधकाम होतंय अशा भागांमध्ये बांधकाम होतंय जिथे आपण तलाव असेल किंवा नदीचं पात्र असेल या पात्रांमध्ये जाऊन बांधकाम करतोय, त्यातनं परिस्थिती गंभीर होते. ही सगळी कारण एका खालोखाल एक कारण तुम्ही लिहू शकता, सगळी बरोबर कारण असतील. पण या ठिकाणी एक चांगला अप्रोच जो असेल, चांगला अप्रोच हाच असेल की ही सगळीच्या सगळी कारणं जी आहे या कारणांचं तुम्ही वर्गीकरण करा. तर मी काय म्हणतोय की ही जी कारणं तुम्ही प्रस्तुत कराल या कारणांचं तुम्ही प्रामुख्याने 2 वर्गीकरण करू शकता. एक पर्यावरणीय कारणे देऊ शकता आणि दुसरी देऊ शकता मानववंशीय कारणे. समजून घेऊ या ठिकाणी पर्यावरणीय कारणे कोणती कोणती देता येईल. तर सगळ्यात पहिलं जे पर्यावरणीय कारण तुम्ही देऊ शकता, तुम्ही सांगू शकता की बघा हवामान बदल झालेला आहे. ठीक आहे, आणि हवामान बदलामुळे जागतिक स्तरावर आपण काय बघतोय, जागतिक स्तरावर अनेक भागांमध्ये जे पर्जन्याचं प्रमाण आहे, पर्जन्याचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. काही भागांमध्ये जस्ट अ मिनिट, काही भागांमध्ये आपण बघतो की पर्जन्य कमी झालेलं आहे, काही भागांमध्ये हवामान बदला कारण पर्जन्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि याचा एक आणखी जो परिणाम तुम्ही सांगू शकता तो असेल अति विषम हवामान. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये एक्स्ट्रीम क्लायमेट, अतिविषम हवामान किंवा एक्स्ट्रीम क्लायमेट आपण त्याला म्हणतो. आणि हे जे एक्स्ट्रीम क्लायमेट आहे, एक्स्ट्रीम क्लायमेटचा अर्थ काय झाला, जे फ्लड्स असतील, पूर असतील, पुराची परिस्थिती गंभीर होते आणि जर दुष्काळ येतोय तर दुष्काळाची परिस्थिती सुद्धा गंभीर होते. राईट, आणि ही जी काही परिस्थिती आहे, पूर जास्त पाऊस पडतोय तो खूप पाऊस पडतोय, जर कोरडा काळ असेल किंवा दुष्काळ पडतोय तर तो खूप कोरडा असा दुष्काळ असेल. आणि म्हणून हा जो हवामान बदल आहे आणि अतिविषम हवामान आपल्याला दिसून येतं, अतिविषम हवामाना कारण आपण बघतोय की पुराची संख्या किंवा पावसाचं प्रमाण वाढल्याचं काही भागांमध्ये दिसून येतं. दुसरं कारण जे या ठिकाणी दिलं जाऊ शकतं तो असेल नागरी किंवा शहरी उष्मा बेट. फाईन, एका वेगळ्या सेशन मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया वाटल्यास. शहरी उष्मा बेट काय असतात, साधारणतः जर सांगायचं झालं तर शहरी भागांमध्ये तापमान जे आहे, शहरी भागांमध्ये तापमान हे आसपासच्या भागांपेक्षा जास्त आहे आणि शहरी भागातील तापमान आसपासच्या भागांपेक्षा जास्त झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की या ठिकाणी एक महत्वाची प्रक्रिया होते जो संवहनी पर्जन्य ज्याला आपण म्हणतो किंवा संवहनीय पर्जन्य ज्याला आपण म्हणतो. हे जे संवहनीय पर्जन्य आहे, संवहनीय पर्जन्याचं प्रमाण आपल्याला या शहरी भागांमध्ये जास्त दिसतं. आणि त्यातून जी ढगफुटीसारखी घटना आहे किंवा अल्प कालावधीमध्ये खूप पाऊस पडण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला या शहरी भागांमध्ये जास्त दिसेल. तर ही 2-3 मुद्दे जी आहे, ही 2-3 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणे अपेक्षित आहे. ही झाली पर्यावरणीय कारणे. पर्यावरणीय कारणे दिल्यानंतर आपण काही मानववंशीय कारणे देऊ. आता पर्यावरणीय कारणे आणि मानववंशीय कारणे याचा एक मिक्स होऊन आणखी एक कारण या ठिकाणी दिसून येतं. हे पर्यावरणीय कारणांमध्येच मी ठेवतो, याला आपण म्हणू प्रदूषण. ठीक आहे, प्रदूषणामुळे काय होतं हे समजून घ्या. वाढतं जे प्रदूषण आहे, वाढत्या प्रदूषणाकारण जे धुलीकणांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा
पार्टिक्युलेट मॅटर जी आहे, अतिसूक्ष्म कण ज्याला आपण म्हणू पार्टिक्युलेट मॅटर, या पार्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण जे आहे शहरी भागांच्या वातावरणामध्ये आपल्याला वाढलेलं दिसतं आणि याचा एकंदरीत परिणाम जो होतो, ही जी पार्टिक्युलेट मॅटर्स असतील किंवा धूलिकण असतील, ही आर्द्रता शोषी केंद्रके म्हणून काम करतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय. आणि हे जे हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय आहेत, हे हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय पाण्याची थेंब किंवा ढग तयार करण्यासाठी अतिशय महत्वाची असतात. यांची संख्या जितकी जास्त असेल तितक्या चांगल्याने ढग तयार होतात आणि तितका पाऊस पडतो. याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आपण जे सिल्वर नायट्रेटचा प्रयोग बघतो क्लाउड सीडिंग मध्ये, ठीक आहे. क्लाउड सीडिंग तुम्ही मराठवाड्यामध्ये वगैरे अनेक प्रयोग बघितले असेल. सिल्वर नायट्रेटचा स्प्रे केला जातो जेणेकरून ते सिल्वर नायट्रेट एका आर्द्रता शोषी केंद्रकाचं काम करतं आणि त्यातनं पाऊस पडतो. सिमिलरली ही जी धूलिकणांची संख्या वाढलेली आहे, ही सुद्धा आर्द्रता शोषी केंद्रकाचं काम करेल आणि त्यातनं पाऊस पडेल, राईट. तर शहरी भागांमध्ये शहरी उष्मा बेट, अतिविषम हवामानाची परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती आणि प्रदूषण, ही तीन मुख्य पर्यावरणीय कारणे आहेत ज्या कारणांमुळे पाऊस खूप जास्त पडतो आणि पाऊस खूप जास्त पडला की साहजिक आहे की या ठिकाणी जी पूर परिस्थिती आहे, पूर परिस्थिती आपल्याला दिसून येते. दुसरी कारण बघूया, ती म्हणजे मानववंशीय कारणे. मानववंशीय कारणांचं उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं एक कारण असेल कॉन्क्रिटीकरण. सर्वत्र तुम्ही बघता शहरी भागांमध्ये कॉन्क्रीटचा पसारा वाढलेला आहे आणि कॉन्क्रीटचा पसारा वाढल्या कारणाने जो पाऊस पडतो, जे पाणी जमिनीवर पडतं, जे पाणी झिरपून जायचं, जमिनीच्या आत जायचं, ते आता कुठेतरी पृष्ठभागावर राहतं आणि ते पृष्ठभागावर राहिल्या कारणाने आपल्याला दिसतं की ते सर्वत्र पाणी पसरतंय आणि त्यातनं पूर परिस्थिती जी आहे, पूर परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर दुसरा या ठिकाणी जो मुद्दा असेल तो असेल अनियोजित विकास. अनियोजित जर विकास तुम्ही बघितलात तर कोणत्याही शहरामध्ये जा, साधारणतः दशलक्ष अधिक शहरं जी आहेत, मोठी महानगरं जी आहेत, या सर्वच्या सर्व महानगरांमध्ये नियोजनाचा अभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, रस्ते बांधलेले आहेत पण तुम्हाला दिसेल की पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाहीये किंवा कुठे अंडरग्राउंड वेग तयार केलेला आहे, त्यात सुद्धा पाणी भरतं, दरवर्षी पाणी भरतं. महाराष्ट्रात कुठे पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, या सर्व भागांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारची परिस्थिती दिसते, राईट. आणि हे जे नियोजनाचा अभाव आहे किंवा हा जो अनियोजित विकास आहे, ही अनियोजित विकास एक अतिशय महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं ज्यातनं ही पूर परिस्थिती निर्माण होते. आणि तिसरं या ठिकाणी एक महत्वाचं कारण आहे, ती म्हणजे पूर मैदाने जी आहेत आणि शहरातील जी सरोवर आहेत, पूर मैदाने, शहरातील सरोवर, या सर्व भागांमध्ये आपण अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण केल्याने या सगळ्या भागांमध्ये जे पाणी साचून राहायचं ते आता तितकंसं साचून राहत नाही. बफर एक म्हटलं जातं, टर्म यूज केली जाते. ही जी काही पुराची मैदानं असतील किंवा सरोवर असतील, शहरी भागांमधली सरोवर, ही बफरचं काम करतात आणि आता तो बफर राहिलेला नाहीये आणि म्हणून आपल्याला दिसून येतं की इथे जे पाणी जाऊन साठून राहायचं ते पाणी आता शहरांमध्ये शिरतंय, कारण की ही जागा आपण अतिक्रमित केलेली आहे. आणि अंतिम परिणाम जो याचा आपल्याला दिसून येईल तो म्हणजे या ठिकाणी निर्माण होणारी पूर परिस्थिती. तर अशा प्रकारे तुम्हाला कारण माहिती आहेत, पण प्रयत्न हा करा की जी कारण तुम्ही लिहितायत ही सगळी त्या सगळी कारण तुम्ही व्यवस्थित त्याची गट करून किंवा त्याचं वर्गीकरण करून कारण लिहत आहेत, फाईन. तेव्हा तुमचं उत्तर जे असेल, उत्तर स्ट्रक्चर्ड असेल. आता या ठिकाणी एक केस स्टडी किंवा एक उदाहरण तुम्ही देऊ शकता. कोणतंही एका शहराचं उदाहरण द्या, बँगलोरचं द्या, चेन्नईचं द्या, पुण्याचं द्या. या सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल की कॉन्क्रीटचं जाळं जे आहे, कॉन्क्रीटचं जाळं वाढलेलं आहे. जर मला चेन्नई शहराचं उदाहरण द्यायचं असेल तर चेन्नई शहराचं मी उदाहरण देईल की बघा, चेन्नई शहरामध्ये एक सरोवर होता, चेंबरमबक्कम लेक त्याला म्हटलं जातं किंवा चेंबरमबक्कम सरोवर त्याला म्हटलं जातं. चेंबरमबक्कम सरोवरामधून चेन्नई शहराला पाणी पुरवठा सुद्धा होतो आणि जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी जे आहे, पावसाचं पाणी त्या सरोवरामध्ये साचतं. पण आता सरोवर जो आहे, सरोवरावर अतिक्रमण झालं आणि सरोवरावर अतिक्रमण झाल्या कारणाने पावसाचं पाणी जे त्या सरोवरामध्ये साचायचं ते आता कुठेतरी शहरात पसरतंय. त्यातनं मान्सून मध्ये पूर परिस्थिती निर्माण होते आणि जेव्हा उन्हाळा येईल, उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते, कारण की त्या सरोवराची पाणी साठवण्याची जी क्षमता आहे अतिक्रमणाकारण ती सुद्धा कमी झालेली आहे, राईट. तर अशा प्रकारे काही उदाहरणं देऊन तुम्ही तुमचं जे
उत्तर आहे ते उत्तर आणखी स्पष्ट करू शकता. तो कुठलं तरी एक उदाहरण किंवा केस स्टडी जी आहे, केस स्टडी तुम्ही या ठिकाणी प्रस्तुत करा. यानंतर कन्क्लुजन कसं करू शकतो. आता बघा, सोपा प्रश्न होता, कारण की या ठिकाणी सरळ विचारलं होतं की कारणे स्पष्ट करा. आता कारणे स्पष्ट केल्यानंतर कन्क्लुजन मध्ये एक बेस्ट वे जो असेल कन्क्लुजनचा तो असेल की तुम्ही काहीतरी उपाय सुचवा किंवा वे फॉरवर्ड द्या. आपण या ठिकाणी सांगू शकतो की बघा, ही जी शहरांचा विकास आहे, शहरांचा विकास हा नियोजित पद्धतीने व्हायला हवा आणि सोबतच सर्वांच्या मदतीने एक शाश्वत विकास आणि हवामान बदलावर आळा घालण्याचा प्रयत्न आपण करूया. त्यातनं अशा प्रकारच्या परिस्थिती जी आहे या परिस्थिती टाळता येतील. तर अशा प्रकारचा एक सोपा सुंदर कन्क्लुजन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. अनेक कन्क्लुजन आणखी लिहिले जाऊ शकतात. स्मार्ट सिटीचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख करू शकता किंवा कशा प्रकारे अर्बन प्लॅनिंग, शहरी नियोजन चांगलं केलं जाऊ शकतं याचा तुम्ही उल्लेख करू शकता. तर यामध्ये तुम्ही थोडी क्रिएटिव्हिटी घ्या, एक वे फॉरवर्ड किंवा उपाय सुचवणारं कन्क्लुजन द्या. त्यातनं तुमचं उत्तर जे आहे हे उत्तर अतिशय परिपूर्ण होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर हा होता पहिला प्रश्न. वळूया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आता महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रातील पाणी टंचाईची कारणे स्पष्ट करा. आता या ठिकाणी हा अगेन ओपन एंडेड क्वेश्चन आहे. खूप तुम्हाला दिसणार नाही की याच्यामध्ये स्पेसिफिकली असं काही खूप विचारल्याचं तुम्हाला दिसत नाही. फक्त एवढं विचारलेलं आहे की बघा, महाराष्ट्रातील पाणी टंचाईची कारणे स्पष्ट करा. आता भूगोल विषयाची उत्तरं लिहित असताना अगेन सगळ्यात मोठी प्रॉब्लेम जी जाते, अनेक कॅन्डिडेट्सचा मी आता बघितलं तर पहिला प्रॉब्लेम आहे तो आहे इंट्रोडक्शनचा. कारण की कंटेंट जवळजवळ सगळ्यांजवळ आहे, पण इंट्रोडक्शन लिहायची जेव्हा वेळ येते, इंट्रोडक्शन हा एक प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम असतो कन्क्लुजन. कन्क्लुजन हा सुद्धा खूप जनरल कन्क्लुजन जातो, खूप स्पेसिफिक कन्क्लुजन अनेकदा जात नाही. सिमिलरली हा जो दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉब्लेम जो आहे मे बी हा इंट्रोडक्शनला प्रॉब्लेम जाईल. मी सांगेल की नेमका या ठिकाणी इंट्रोडक्शन तुम्ही कशा प्रकारे करू शकता. आता या ठिकाणी जर कीवर्ड्स आयडेंटिफाय करायचे असते तर काही खूप कीवर्डवर बेस्ड हा क्वेश्चन नाही, हा खूप डायरेक्ट क्वेश्चन आहे, स्ट्रेट क्वेश्चन आहे की महाराष्ट्रातील पाणी टंचाईची कारणे स्पष्ट करा. तर या ठिकाणी कीवर्ड म्हणून नेमका मुद्दा नाहीये, तर कीवर्ड आयडेंटिफाय करायचा प्रश्न नाहीये, डायरेक्ट क्वेश्चन आहे. तर समजून घेऊ डायरेक्ट उत्तर याचं कशा प्रकारे लिहिता येईल. अगेन एक आयडियल इंट्रोडक्शन जे असतं, आयडियल इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही फॅक्ट प्रेझेंट करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी डिफिनेशन देऊ शकता. आता नेमका मुद्दा हा आहे की जेव्हा आपण महाराष्ट्राची पाणी टंचाई म्हणतोय, महाराष्ट्राची पाणी टंचाई ही सातत्याने घडत असलेली घटना आहे. म्हणजे असं तुम्हाला आढळणार नाही की कधीतरी एका मुमेंटला पाणी टंचाई झाली. दरवर्षी दर उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक भागामध्ये आपल्याला पाणी टंचाई दिसून येते. आणि ही जी पाणी टंचाई आहे याचा काही खूप स्पेसिफिक आकडा सुद्धा आपल्या जवळ नाही. आपण हे सुद्धा म्हणू शकत नाही की इतक्या प्रमाणात अमुक प्रमाणात पाणी टंचाई होते किंवा इतक्या अमुक प्रमाणात पाण्याची कमतरता भासते. सो या ठिकाणी एक डिफिनेशनचा अप्रोच तुम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे, कारण की अगेन पाणी टंचाई तुम्ही स्पष्ट करणे हे अपेक्षित नाही, कारण की जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की पाणी टंचाई किंवा वॉटर स्कार्सिटी काय असेल. म्हणजे कधी अशी चूक करू नका की तुम्ही वॉटर स्कार्सिटी सांगताय, पाण्याचा अभाव म्हणजे पाणी टंचाई, आणि असं जर इंट्रोडक्शन तुम्ही लिहितात तर नक्कीच त्याला काही गुण मिळणार नाही. आणि म्हणून तुमचे शब्द सुद्धा वाया जाईल, वेळ सुद्धा वाया जाईल आणि त्याचा मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. सो ज्या गोष्टी ऑब्व्हियस आहेत, ठीक आहे, ज्या गोष्टी अतिशय सर्वसाधारण आहेत, सामान्य आहेत, विचारलेल्या नाहीत, त्या गोष्टींची डिफिनेशन देत बसू नका. या ठिकाणी तुम्ही अगेन अप्रोच काय घेऊ शकता, तर अप्रोच तुमचा जो असेल हा फॅक्ट बेस्ड अप्रोच असेल. आता इथेच तुमच्या तयारीची कसोटी लागते. ही जी काही फॅक्ट्स आहेत, आता तुम्ही निश्चितच, आता मी तुम्हाला प्रश्न सांगितला लगेच तुम्हाला कुठनं फॅक्ट आठवणार आहे, शक्यच नाही की तुम्हाला इतके फॅक्ट्स आठवतील. आणि म्हणून जे म्हटलं जातं की ही जी UPSC असो किंवा MPSC असो, आता ही जी तयारी आहे ही तयारी काही 2 महिन्याची किंवा 4 महिन्याची तयारी नाहीये. याला एक तपश्चर्या लागते, याला एक सततचा अभ्यास लागतो. सतत तुमची डोळे उघडे पाहिजेत. रोज तुम्ही न्यूजपेपर मध्ये एकदा तरी नजर फिरा. मी हे म्हणत नाही की न्यूजपेपर खूप डिटेलमध्ये वाचा, बट जस्ट एक नजर फिरवा. प्रत्येक टॉपिक तुम्ही बघत आहात, प्रत्येक टॉपिक तुम्ही वाचत आहात, तर त्यामध्ये कोणता फॅक्ट तुमच्या कामाचा आहे याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि तेव्हाच तुमची ही जी काही फॅक्ट्सची बिल्डिंग आहे किंवा फॅक्ट्स जमवण्याची जी काही पूर्ण प्रक्रिया आहे ती मजबूत होईल. तुमचा फॅक्टचा साठा जो आहे तो मजबूत होईल. आणि अशा प्रकारे मग उत्तर देताना अशी जी काही प्रश्न असेल जिथे इंट्रोडक्शन हे फॅक्टनेच करावं लागत आहे, त्या ठिकाणी तुम्ही सहज इंट्रोडक्शन देऊ शकता.
आता या ठिकाणी जर मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे तर मी एक खूप बेसिक इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करतो. एक फॅक्ट बेस्ड महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात किंवा महाराष्ट्राच्या पर्जन्या संदर्भात आपल्याजवळ एक आकडा आहे. तो आकडा हा आहे की बघा, महाराष्ट्रातील जवळजवळ 26 जिल्हे जे आहेत, महाराष्ट्रातील 26 जिल्हे हे अवर्षणग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, महाराष्ट्रातील 26 जिल्हे हे अवर्षणग्रस्त और ज्याला आपण म्हणू ड्रॉट प्रोन रिजन्स आहेत. तर पहिला फॅक्ट तुम्ही इथे मेन्शन कराल की बघा, महाराष्ट्रातील जवळजवळ 26 जिल्हे हे अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत आणि या भागांमध्ये आपल्याला पाण्याची तीव्र आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारची पाणी टंचाई दिसून येते. ठीक आहे, काय मुद्दा मांडतोय मी की महाराष्ट्रातील 26 जिल्हे हे अवर्षणग्रस्त आहेत आणि या भागांमध्ये आपल्याला पाण्याची तीव्र आणि दीर्घकालीन टंचाई दीर्घकालीन इट इज क्रॉनिक. जेव्हा आपण महाराष्ट्रातील पाणी टंचाई बघतोय, महाराष्ट्राची पाणी टंचाई जी आहे ही एक क्रॉनिक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, क्रॉनिक का आहे? कारण की दरवर्षी ही समस्या उद्भवते आणि हा एक ऍक्यूट प्रॉब्लेम सुद्धा आहे, तीव्र टंचाई सुद्धा आहे. कारण की जेव्हा ही दरवर्षी उद्भवते तेव्हा याची इंटेन्सिटी जी असते, इंटेन्सिटी खूप जास्त असते, राईट. आणि म्हणून मी म्हणतोय की बघा, 26 जिल्हे महाराष्ट्रातले हे अवर्षणग्रस्त आहे आणि इथे आढळणारी पाणी टंचाई जी आहे ही तीव्र किंवा दीर्घकालीन स्वरूपाची पाणी टंचाई आपल्याला दिसून येते. आणि या पाणी टंचाईची कारणे पुढील प्रमाणे आहे. तर हे तुम्ही इंट्रोडक्शन प्रेझेंट केलं या प्रश्नासाठी. यानंतर तुम्ही जाताय की कशा प्रकारे या पाणी टंचाईची कारणे. आता पाणी टंचाईची सरळ कारणे विचारली होती. कारणे विचारत असताना दोन प्रकारे कारणे विचारली जाऊ शकतात. पहिलं कारण विचारलं जाऊ शकतं की बघा, पाणी टंचाईची भौगोलिक कारणे कोणती. दुसरी पद्धत या ठिकाणी असू शकते की पाणी टंचाईची मानववंशीय कारणे कोणती. दोन्ही पद्धतीने कारण विचारलं जाऊ शकतात. पण जनरल क्वेश्चन होता, ओपन एंडेड क्वेश्चन होता, तर आपल्याला या ठिकाणी अप्रोच घ्यायचा होता की आपण दोनही कारणे मेन्शन करत आहोत. आपण भौगोलिक कारणं जी आहेत, भौगोलिक कारणं सुद्धा सांगत आहोत आणि आपण मानववंशीय कारणं जी आहेत, मानववंशीय कारणांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करतोय. आता जेव्हा आपण भौगोलिक कारणांची चर्चा करतोय, भौगोलिक कारणांमध्ये सर्वात पहिला मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे की महाराष्ट्रामध्ये हवामान कसं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं वितरण कसं आहे. आपण हे म्हणू शकतो की महाराष्ट्राचा पश्चिम घाटांच्या पूर्वेकडील भाग हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, राईट. महाराष्ट्रातील पश्चिम घाटांच्या पूर्वेकडील भाग जो आहे, मराठवाड्याचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल और इवन काही पश्चिम विदर्भाचे प्रदेश आहेत, ते पश्चिम विदर्भ पर्जन्य छायेचा प्रदेश येणार नाही, पण तरी सुद्धा तो अवर्षणग्रस्त प्रदेश आहे कारण की पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे. ठीक आहे, साधारणतः आपण हवामान शास्त्रीय कारण इथे सांगतोय. सगळ्यात पहिलं आपलं जे कारण आहे हे आहे हवामानशास्त्रीय, आणि हे जे हवामानशास्त्रीय कारण आहे त्यामध्ये आपण सांगतोय की महाराष्ट्राचा बराच भाग हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या ठिकाणी एकंदरीत पर्जन्याचं प्रमाण जे आहे, पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे, पहिला तुम्ही प्रिमाइस इथे प्रस्तुत केलंय. दुसरं भौगोलिक कारण तुम्ही या ठिकाणी द्याल की बघा, पहिले तर पर्जन्य कमी आहे. पर्जन्य कमी असण्यासोबतच या ठिकाणी जी भूगर्भीय संरचना आहे, भूगर्भीय संरचना कशी आहे, तर भूगर्भीय संरचना ही खडकाळ आहे किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो की बेसॉल्टचा खडक आपल्याला भूगर्भीय संरचनेमध्ये आढळतो. आणि ही जी काही अग्निजन्य खडकं असतील किंवा कठोर खडकं असतील हे पाणी झिरपण्यास इतकी मदत करत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी भूजलाचा जो साठा आहे, भूजलाचं पुनर्भरण होण्याची जी प्रक्रिया आहे, भूजलाचं पुनर्भरण बऱ्याचशा भागांमध्ये इतकं एफिशियंटली होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे पहिले पर्जन्य कमी आहे, पाऊसच कमी पडतोय आणि त्यानंतर भूजलाचं जे पुनर्भरण होणे होतं ते पुनर्भरण सुद्धा तितकंसं होत नाही. तिसरं कारण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, महाराष्ट्रातील नद्या ज्या आहे या ऋतुकालीन आहे, सीझनल आहे. ठीक आहे, मॉन्सूनच्या काळामध्ये तुम्हाला त्या नद्यांमध्ये पाणी दिसतं, त्यानंतर त्या नद्यांमध्ये पाणी दिसत नाही किंवा इतका पाण्याचा स्तर नसतो. आणि हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे प्रस्तुत करणे अपेक्षित आहे. ही झाली काही महत्वाची भौगोलिक कारणे.
यानंतर आपण चर्चा करूया मानववंशीय कारणांची. मानववंशीय कारणांमध्ये प्रामुख्याने आपण एक मुद्दा इथे मांडणे अपेक्षित आहे, जे महाराष्ट्रातील कृषी प्रारूप आहे. कृषी प्रारूप म्हणा किंवा यापेक्षाही एक बेटर वर्ड असेल तो म्हणजे पीक प्रारूप, ज्याला आपण म्हणूया इंग्रजीमध्ये क्रॉप पॅटर्न म्हणू किंवा क्रॉपिंग पॅटर्न म्हणू. या ठिकाणी महाराष्ट्रातलं जे क्रॉपिंग पॅटर्न आहे किंवा पीक प्रारूप जे आहे, हे पीक प्रारूप मागच्या 3-4 दशकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. परंपरागतरित्या जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामध्ये पारंपरिकरित्या जी पीक घेतली जायची, कशी पीक असायची? ज्वारीसारखी पीक असायची, राईट. जर ज्वारीचं पीक बघितलं, बाजरीचं पीक बघितलं, ही अवर्षणग्रस्त भागांसाठी किंवा कमी पाण्यामध्ये खूप चांगल्याने होणारी पीक आहे. आणि ही ज्वारी, बाजरी ही सगळी पीक सोडून आपण आता जी नगदी पिकं आहेत, नगदी पिकं घेतोय. नगदी पिकांमध्ये प्रामुख्याने आपण जी पीक घेतोय त्यामध्ये एक असेल ऊस. ऊसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. एक वॉटर गझलिंग क्रॉप त्याला म्हटलं जातं किंवा खूप पाणी लागणार असं ते पीक आहे. कापसाचं पीक जरी तुम्ही बघितलं, कापसाच्या पिकालाही बऱ्यापैकी पाणी लागतं आता. आणि म्हणून हे जे पिकांचं प्रारूप बदललेलं आहे किंवा कृषी प्रारूप जे बदललं, हे कृषी प्रारूप अतिशय महत्वाचं कारण या ठिकाणी पाणी टंचाईचं झालंय. कारण की बऱ्या अंशी तुमचे पाण्याचे जे साठे आहे, पाण्याच्या साठ्याचा वापर या पिकांसाठी केला जातो, ऊसासारख्या पिकांसाठी केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी समजा पाऊस कमी पडला किंवा जेही उपलब्ध पाणी आहे हे पिकांना जात आहे आणि त्यातनं पाण्याची टंचाई जी आहे ती निर्माण होते. त्यानंतर दुसरा जो भाग या ठिकाणी आपण नमूद करणे महत्वाचं आहे तो म्हणजे औद्योगिकरण आणि नागरीकरण. ठीक आहे. औद्योगिकरण किंवा नागरीकरण, अगेन पाण्याचं कन्झम्पशन जे असेल औद्योगिकरणामध्ये, आता तुम्ही अनेकदा बघता की औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये मद्य निर्मितीचे कारखाने आहेत. ऑलरेडी ते शहर असं आहे की ज्या ठिकाणी किंवा भौगोलिक प्रदेश असा आहे की ज्या ठिकाणी आपण बघतोय की पाण्याची टंचाई भीषण आहे किंवा पाण्याची उपलब्धता इतकी नाही. आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर मद्य निर्मितीचे कारखाने असतील जे स्वतः खूप मोठ्या प्रमाणात त्यांची पाण्याची लागत असते, आणि अशा प्रकारचं जे औद्योगिकरण आहे किंवा नागरीकरण आहे हे सुद्धा एक महत्वाचं मानववंशीय कारण ठरतं, ज्यातनं आपण बघतोय की पाणी टंचाई उद्भवते. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे नियोजनाचा अभाव. आपण हे सांगू शकतो की सतत जो नियोजनाचा अभाव आहे तो आपल्याला इथे दिसून येईल. कारण की दरवर्षी जे काही धरणं असतात, धरणांची जो काही मेंटेनन्स असेल, धरणांचा मेंटेनन्स बरोबर होत नाही, कालव्यांचा मेंटेनन्स बरोबर होत नाही. आणि हा मेंटेनन्स बरोबर होत नाही, नियोजन व्यवस्थितरित्या केलं जात नाही, म्हणून आपल्याला दिसून येतं की पाणी अनेकदा असतं पण ते पाणी लोकांपर्यंत पोहोचत नाही. हा सुद्धा एक मुद्दा तुम्हाला इथे मांडणं अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा पाणी टंचाईच्या बाबतीतचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही प्रादेशिक असमतोल सुद्धा सांगू शकता. कशा प्रकारे प्रादेशिक असमतोल आणि पाणी टंचाई याचा आपल्याला संबंध दिसतो? तर बघा, महाराष्ट्राचा जो विकास आहे त्या विकासामध्ये आपल्याला प्रादेशिक असमतोल मोठ्या प्रमाणात दिसतो. सिमिलरली महाराष्ट्राची जी काही सिंचन प्रणाली असेल किंवा सिंचन पद्धतीचा जो महाराष्ट्रात विकास झाला आहे, धरणांचा विकास झालाय, त्या विकासामध्ये सुद्धा आपल्याला प्रामुख्याने एक प्रादेशिक असमतोल दिसतोय. म्हणजे जे अवर्षणग्रस्त भाग आहेत, मराठवाड्याचे असोत किंवा विदर्भाचे अवर्षणग्रस्त भाग आहेत, या भागांमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाचे नियोजन किंवा सिंचनाची व्यवस्था करणे अपेक्षित होतं, पण त्या भागांमध्ये तितकीशी वाढ झालेली नाहीये सिंचन पद्धतीमध्ये किंवा पाण्याच्या संवर्धनामध्ये. आणि म्हणून हा जो एक प्रादेशिक असमतोलाचा भाग आहे, प्रादेशिक असमतोला कारण सुद्धा या विशिष्ट भागांमध्ये जी पाणी टंचाई आहे, ही पाणी टंचाई ती दीर्घकालीन आहे आणि ती खूप तीव्र पाणी टंचाई आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर ही झाली काही महत्वाची मानववंशीय कारणे. त्यानंतर आपण स्वतः सुद्धा जबाबदारी घेऊ शकतो. म्हणजे हे तर आपण एक सार्वजनिक स्तरावरची चर्चा केली की एक आपण समाज म्हणून कशा प्रकारे वागतोय, पण आपण एक व्यक्ती म्हणून सुद्धा कशा प्रकारे वागतोय हे सुद्धा आपण सांगू शकतो. आपण हे सांगू शकतो की लोक जी आहेत ही पाणी संवर्धनाचा प्रयत्न करत नाहीत.
राईट. आणि त्यातून सुद्धा पाण्याचा अपव्यय जो आहे किंवा वेस्टेज जो आहे, वेस्टेज हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि हे एक महत्वाचं कारण तुम्ही इथे देऊ शकता. तर पहिले आपण काही भौगोलिक कारणं बघितली, त्यानंतर आपण या ठिकाणी काही मानववंशीय कारणं बघितली. ठीक आहे, तर ही झाली कारणं. तर या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर जे देणं अपेक्षित होतं, बऱ्यापैकी प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. प्रयत्न करा की या ठिकाणी तुम्ही एक नकाशा काढता आहात. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही दाखवतायत की कोणता भाग आहे जो पाणी टंचाई ज्या ठिकाणी भीषण आहे, किंवा या ठिकाणी आपण चर्चा केली होती भौगोलिक कारणांमध्ये की अवर्षणग्रस्त प्रदेश और पर्जन्य छायेचे जे प्रदेश आहे, पर्जन्य छायेचे प्रदेश या ठिकाणी दाखवा, ते सुद्धा एक महत्वाचं ठरेल. यानंतर आता कन्क्लुजन, वे फॉरवर्ड तुम्ही देऊ शकता. वे फॉरवर्डची चर्चा करत असताना अनेक प्रकारे वे फॉरवर्ड दिलं जातं, बट या ठिकाणी पुन्हा एकदा बेस्ट वे फॉरवर्ड जो असेल किंवा बेस्ट कन्क्लुजन जो असेल तो वे फॉरवर्ड किंवा उपाय सुचवणे हे एक बेस्ट कन्क्लुजन या ठिकाणी असू शकतं. तर आपण हे सांगू शकतो की बघा पाणी टंचाई आहे, पण पाणी टंचाईवर काय सकारात्मक उपाय केले जाऊ शकतात. काय काय उपाय केले जाऊ शकतात, तर वैयक्तिक स्तरावर पाण्याचं नियोजन आणि संवर्धनाचं कार्य जे आहे एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून आपण करू शकतो आणि आपण सर्वांनी त्याची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. हा एक मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. त्यानंतर काही सरकारी योजनांची तुम्ही इथे चर्चा करू शकता की जलयुक्त शिवार सारख्या ज्या योजना आहे या काही तांत्रिक दृष्ट्या जर राबविल्या गेल्या त्यातनं सुद्धा पाणी संवर्धन जे आहे, पाणी संवर्धन वाढेल. त्यानंतर तुम्ही पिकासंदर्भात जो काही मुद्दा आहे तो सांगू शकता की पीक प्रारूप बदलणे सुद्धा गरजेचे आहे. आणि पुढे तुम्ही हे सुद्धा सांगू शकता की ज्या कृषी संबंधी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ज्यामध्ये आपण एक मायक्रो इरिगेशन हा एक कंपोनेंट बघतो, तो मायक्रो इरिगेशनचा कंपोनेंट सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता की अशा प्रकारचे योजना जे आहे, अशा प्रकारच्या योजना राबविल्या गेल्या पाहिजे जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल. औद्योगिकरण किंवा शहरीकरणाच्या बाबतीत सुद्धा इथे तुम्ही सांगू शकता की स्मार्ट सिटी सारखे जे काही प्रोजेक्ट चालवले जात आहेत त्यात सांडपाण्याचा वापर जो आहे, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यावर जर भर दिला गेला त्यातूनही आपण पाण्याचं संवर्धन करू शकतो. तर अनेक प्रकारे तुम्ही हे कन्क्लुजन जे आहे या ठिकाणी प्रेझेंट करू शकता. तर ही होती आजची 2 प्रश्न. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण भेटूया, आणखी असेच 2 प्रश्न चर्चा करूया. टिल देन हॅव अ गुड टाइम.